आता कुठल्या केसमध्ये घटस्फोट घ्यायची गरज नाही. एक वकील म्हणून मी काही सांगेन ते म्हणजे तुमच्या नवऱ्याचा जॉब गेला, घटस्फोट नका घेऊ. त्याच्या वाईट काळामध्ये एक स्त्री म्हणून, एक लाईफ पार्टनर म्हणून तुम्ही त्याच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे. तसं हे पुरुषांना सुद्धा लागू होतं. तुमची बायको, तिच्या लाईफमध्ये असे काही डिप्रेशन किंवा स्ट्रेसचे काही फेज आलेले आहेत. सो त्या केसमध्ये जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या बायकोसोबत नाही राहू शकत आहे का, तर तिचे मूड स्विंग्स होत आहेत किंवा तिचा वाईट पिरियड चालू आहे, सो त्या केसमध्ये घटस्फोट नका घेऊ. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इगो. आजकाल लोक नात्यापेक्षा स्वतःच्या इगोला खूप वर ठेवायला लागलेली आहेत. देयर इज अ थिन लाईन बिटवीन इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही तुमचा इगो तुमच्या नात्यापेक्षा, तुमच्या प्रेमापेक्षा, तुमच्या लॉयल्टी कमिटमेंटपेक्षा ज्यावेळेला तुम्ही वर ठेवता, त्यावेळेला तुमच्या इगो पायी खूप नाती तुटतात आणि त्या नात्यांमध्ये सगळ्या प्रकारची नाती येतात. कौटुंबिक, तुमची मैत्री, तुमचं मॅरिटल स्टेटस, सगळ्यात त्याच्यामध्ये गोष्टी येतात. सो मी म्हणेन की त्या केसमध्ये घटस्फोट घेऊ नका. तुमचा इगो डाऊन करा थोडा. कारण कसं आहे, लग्न किंवा आयुष्य हे ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज ह्या गोष्टींशिवाय होत नाही.